मगाशीच स्वानंदांनी सांगितलं की आपण ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात ते रंगनाथ पठारे साहेब म्हटल्यानंतर आपली कोणी वाट पाहत नाही याची मला कल्पना आहे. आणि ज्यांनी आगबाई आरेच्या पिक्चर पाहिले त्याच्यामध्ये त्या नॉर्वेकरला त्या बायकांच्या मनात काय चाललं हे कळतं, तसं मला आत्ता तुमच्या मनात काय चाललं हे सगळं माहिती आहे. त्यामुळे मी 5 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही, कारण बोलण्यासाठी आता काही राहिलं आहे असं मला याच्यात वाटत नाही. पण काही निरीक्षणं पुस्तकातली नाही जी घडलीत आत्ता इथं आजूबाजूला जी मी नोंदली त्याचे खुलासे काही करणं मला आवश्यक वाटतं. प्रकाश होळकरांनी मगाशी सांगितलं की ते माहिती तुम्हाला लासलगावचे, आणि लासलगावाने हा सगळा भाग पॉलिटिकली एकदम स्ट्रॉंग आहे, असं सगळा राजकीय याच्यात भरलेला आहे. तर त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की राजूला फोन केला की राजू सांगतो की 5 मिनिटात सांगतो, आणि तो 5 मिनिटानंतर रेफरन्स देतो, तर हा केव्हा वाचतो आणि काम करतो असा माझ्या पुढे प्रश्न म्हटल्यानंतर माझ्याही पुढे प्रश्न पडला की हा बँकेत केव्हा काम करतो. म्हणजे हा चौकशीचा मुद्दा आहे, पण तरी मी घडीभर तो बाजूला ठेवला. पण नंतर जेव्हा जयंत पवारांचं पत्र वाचलं गेलं आणि हा मुंबई नाक्याला घ्यायला गाडी घेऊन उभा असतो आणि मला अख्खं नाशिक फिरवतो म्हटल्यानंतर माझी खात्री झाली की आपलं प्रशासनावरचं आपलं वर्चस्व कमी होत चाललं. मग मी विचार केला की आपण हे आमची बँकेची इथं सीओ बसलेत प्रसाद पाटील, यांना सांगू की ह्या प्रकरणाची तू सखोल चौकशी कर आणि मला सांग. पण मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असताना असं लक्षात आलं की ते इतके भारावून गेलेले की ते म्हणतील की मी सखोल चौकशी केली, आपल्याला पाहिजे तसं काही आढळून आलेलं दिसत नाही, त्यामुळे चौकशी बंद करण्याची शिफारस करण्यात येते. त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण मी म्हटलं थांबवावी की काय असं झालं. आणि मला राजू हा खरोखरीच म्हणजे मी माझ्यासाठी मी ॲसेट समजतो माझ्या बँकेचं सुद्धा. त्याच्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतो, प्रॅक्टिकल कारण त्याला मी सांगतो की मी खूप लोकांना मी दिल्या नोकऱ्या म्हणजे मला संधी मिळाली आणि मी ज्यांना मदत करतो मला असं काय वाटतं की यांचं मी गेल्या जन्मीचं देणं राहिलो नाही ते मी फेडतोय. सो ही माझी भावना आहे. पण राजूला मी नोकरी दिल्यानंतर किमान मला 40-50 लोकांनी सांगितलं की अरे ते तू राजूला नोकरी दिली फार चांगलं केलंस. म्हणजे एकमेव असा तर तो 15 वर्ष झाला माझ्याबरोबर काम करतोय. त्यामुळे राजूच्या बाबतीतलं आणि त्याची खरोखरच मला पण खूप मदत झाली. म्हणजे मला एखाद्या पुढे कार्यक्रमाला जायचं असेल आणि काही रेफरन्सेस लागले की मी राजूला घेऊन बसतो की राजू पटकन सांग काय काय त्याच्यातलं, म्हणजे आपल्याला बोलता येईल. आता हाच प्रसंग बोलतानाचा असा येऊन जातो, एक तर सगळे बोलले हा तर भाग झाला, लॉकडाऊनच्या काळात भाषण करण्याची प्रॅक्टिसच गेलेली आहे. त्यामुळे पुन्हा प्रश्न पडतो की आपण नेमकं काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे. पण इथं आता सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर म्हटलं थोडक्यात आपलं काय आपण ऐकूया. मला बायकिंग यांचं कौतुक याच्यासाठी खरंच करावं असं वाटतं की मला तोच प्रश्न पडला होता की तितकं सुंदर पुस्तक आणि ते पण कवितेचं पुस्तक. हा तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे माझा आणि कवितेचा संबंध शाळेनंतर कधीच आला नाही. म्हणजे मी पुस्तकातल्या कवितेबद्दल बोलतोय, लक्षात घ्या. तर कधीच असा तो आला नाही. मधल्या काळामध्ये 2005ला कवी संमेलनामध्ये 850 कविता मी ऐकल्यात आणि तुमच्यासमोर जिवंत इथं उभा आहे. तुम्ही विचार करा, आत्ताच्या कवी संमेलनामध्ये सुद्धा मला ते ऐकायला मिळतील. काही वाईट असतं अशातला भाग नाही, पण छान असतं की माणूस कलाकार असतो, काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रकाशक आहेत आणि मला प्रश्न तोच पडला इतकं सुंदर पुस्तक काढण्याचं कारण मग यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की हे कवी पण आहे. लक्षात घ्या, अख्खं आयुष्य आणि सगळं जीवाचं पानाला लावणारं फक्त कवीच असू शकतो, बाकी कोणीच असू शकत नाही. ते त्यांनी केलं. पण आता तुम्हाला मी ॲज अ बँकर म्हणून एक सल्ला देतो. तुम्ही काय करा की आता खूप कवी आहे तिथं, प्रत्येकाला वाटणार की तुम्ही पुस्तक काढावं, तुम्ही काढलंच पाहिजे. पण हे काढत असताना तुम्ही काय करा की हे 100 पुस्तकं जो विकत घेईल त्याचं मी पुस्तक काढेल असं तुम्ही म्हटले की 20-25 लोक 100 पुस्तकं घेतील, आवृत्ती संपेल, ते पैसे जमा होतील. आपण ते LML त्याला MLM म्हणतो ना, मल्टी लेवल मार्केटिंग. सो तुम्ही ते तसं करा म्हणजे खूप लोकांची पुस्तकं निघतील. आणि ते दिल्लीचे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दिल्लीचे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की नेहमी आपल्या याच्यामध्ये रेफरन्सेसमध्ये दिल्लीच्या याच्यामध्ये किंवा जेव्हा यशवंतराव चव्हाण चायनाचं वार झाल्यानंतर ज्या वेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला आपण म्हटलं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. तसंच
मी 100 पुस्तकं यांच्याकडून विकत घेणार आहे, म्हणजे माझं पण नातं तसंच आहे, लक्षात घ्या. आणि त्यांचा उत्साह मला कमी होऊ द्यायचा नाही. त्यांचा उत्साह कमी झाला तर ते परत कोणाचं करणार नाही. पण मला खात्री आहे की राजूच्या कवितेमध्ये दम आहे. आणि इतकं तुम्ही सुंदर पुस्तक काढून तुम्ही ते प्रत्येक पान बोलते हो, आणि त्याचा सन्मान केला. तो नुसता असा नाही, इतकं छान काढून केला. नाही तर तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा सोपं आहे, आणि याच्यामध्ये ते पुस्तक काढता तुम्हाला कवितेचं पुस्तक काढता आलं असतं. त्यामुळे इतकं सुंदर काढलं, तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही असंच करत राहा. पुस्तक काढताना जर तुम्हाला वाटलं की पैसे कमी पडतात तर विश्वास बँक तुम्हाला लोन केव्हाही द्यायला तयार आहे, परत पिढीच्या बोलीवर. हे तुम्हाला मी नक्की तुम्हाला मी सांगतो. आणि आता माझा पण व्यवसायाचा मला मार्केटिंग बँकेचं केलंच पाहिजे. मी नाही केलं तर ते पण योग्य होणार नाही. म्हणून मी आपलं थोडंसे जाता जाता स्वार्थात, कवी लोक बघत नाही स्वतःचा स्वार्थ, पण मी तसं अजिबात म्हणणार नाही, कारण मी बँकेर आहे. आणि सगळ्यांनी जर असं करायला लागलं तर मग कार्यक्रमच आहे, काय वेगळं काहीतरी. त्याच्यापेक्षा मी आपला हेतू काय तो तुम्हाला स्पष्ट केला. पण अतिशय चांगलं. आणि खरोखरच राजूला ओळखत नाही असा माणूस नाही, लक्षात घ्या. असा इतका त्याच्या कोणाशी ओळखी नाही घेत. आणि किशोर कदमांची वगैरे या सगळ्या ओळखी माझ्या राजूमुळे माझ्या ओळखी झाल्या, अशा अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. आणि पूर्वीच्या काळी होतं की कलाकारांना राजाश्रय दिला पाहिजे. आम्ही अशा वेगवेगळ्या खूप लोकांना विश्वास बँकेमध्ये सर्व्हिस दिलेली, डिफरंटली एबल असलेली 5 मुलं माझ्याकडे काम करतात वेगवेगळ्या याच्यात. कारण ते आम्ही तुम्हाला सांगितलं आमची सोशल कमिटमेंट आहे की जे चांगलं जिथं जिथं आपल्याला करता येईल तिथं तिथं आपण लोकांना मदत केली पाहिजे. आत्ताचा जमाना कसा आहे तुम्ही बघा, तुम्ही मदत मागितली की लोक मार्गदर्शन करतात, मदत नाही करत. बरोबर का? त्याला मदतीची गरज असते. आणि आम्ही तोच केला की आम्ही मार्गदर्शन नाही करत तर आम्ही तेच मदत करतो. तर राजू इतका चांगला याच्याने केला. हे सगळं याच्यातून मला एक थोडीशी मिस्टेक अशी वाटली या सगळ्या कार्यक्रमामध्ये. ते तुम्हालाही कारण माहिती की राजूला बोलताना थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून राजू काही आत्ता बोललेला नाही. पण राजू तुला मित्र म्हणून, आणि तू ऐकलं नाही तर बँकेचा अध्यक्ष म्हणून, नाही तर उद्या तुझा कार्यक्रम तू इथे ये आणि 2 मिनिटं तुला जे वाटेल ते तू 2 मिनिटं 5 मिनिटं तू बोल, आणि सगळे तुझा बोलणार. काय तू अडखळ, सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे काही एक लक्षात घे की तुझ्यामध्ये ते जरी कमी असलं तरी बाकी तुझ्यामध्ये जे गुण आहे जे आमच्यामध्ये नाहीये ते सुद्धा आमच्या आयुष्याचं ते सुद्धा अडखळणच आहे ना. काय त्यामुळे, आणि मला वाटतं की ते अडखळणं, आमचं अडखळणं तुझ्यापेक्षा जास्त भीषण आहे. हे तू लक्षात घे. आम्हाला एखादी गोष्ट येत नाही, मोठ्या प्रमाणावर येत नाही, हे अडखळणंच आहे आमचं खूप मोठं. त्यामुळे तू इथे ये, तू 2 मिनिटं तू बोल. आणि मगाशी किशोर कदम म्हटलं की मी आठवण्याचा आणि याचा प्रयत्न करतोय. जाऊ दे, वस्तू शोधली ना की गंमतच जाते त्याच्यात. कशाला शोधताय? नका शोधू, आठवणी आहेत. कवितेच्या गावाला जाऊया आपण सगळे मिळून. आणि राजूला मी विनंती करतो की राजूने इथे करावं आणि मग कार्यक्रमाचा समारोप होईल. याचं स्वानंदचं सुद्धा इथं हे आहे, प्रकाशन आहे. तू यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. तू आम्हाला सगळ्यांना कुठले आदर्श घ्यायला लावतो. तू सुद्धा कवितांचं पुस्तक तुझ्या सोडून प्रकाशन करण्याचा प्रयत्न कर. घाबरू नको. पैसे नसतील तर विश्वास बँक परत तुझ्या बरोबर कोण आहे. तू काही टेन्शन घेऊ नको. दीपक करंजीकर तुला जामीनदार राहतील. मी तुला खात्रीने सांगतो. आलं का लक्षात? तू त्याचं टेन्शन घेऊ नको. रंगनाथ पठारे पण तुला राहतील. ते नगरवरून येतील सह्या करायला. नाही आले तर आपण तिथं जाऊन त्यांच्या सह्या घेऊ. तू काही टेन्शन घेऊ नकोस. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. थोडंसं मी हलकं फुलकं करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. राजू येईल, राजू बोलेल. राजू बरोबरच मी इकडे थांबणार, म्हणजे तो बोलेल. आणि धन्यवाद. आणि तुम्ही संधी दिली. मला असं वाटतं की याच्यातून मी सुद्धा खूप समृद्ध झाली. एवढ्या लोकांबरोबर बसण्याची कधी संधी मिळाली असतो. ही संधी राजूमुळे मिळाली. आणि खरोखरीच म्हणजे राजूचं मला वाटतं की आपल्याकडे सगळ्यांकडे पैसे वगैरे सगळे, तो माणसं कुठे आहे. माणसाचा संग्रह याच्याकडे एवढा आहे की एवढा प्रचंड आहे की तो आपल्या सगळ्यांपेक्षा श्रीमंत आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्या एवढा श्रीमंत माणूस आज आपल्या याच्यामध्ये किंवा बाहेर सुद्धा नाहीये जेवढा तो श्रीमंत आहे असं मला वाटतं. राजू मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या प्रेमाबद्दल सर्व तुम्ही आला तर माझ्या कवितेला एक आकाश तुम्ही सर्वांचे